नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा. आणि ही बघा, ही मक्याच्या कणसाच्या पानाची मी फुलं बनवलेली आहेत. तर ही बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि ही कणसं घेतली आपण, छान वाळवून घेतली याची पानं. आणि मग ती पानं वेगवेगळी करून घेतली. आणि हे बघा, तुम्हाला जर ही पानं थोडी नरम पाहिजे असेल तर तुम्ही थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा, ती नरम होतील. आणि स्ट्रेटनरनी ती स्ट्रेट करून घ्यायची मग. पण माझी स्ट्रेटच असल्यामुळे मला ही असं काही करावं लागलं नाही. मग हे बघा, असं जमा करून घ्यायचं आणि ही अशी उलटी फोल्ड करून घ्यायची. असं मग असं पान तयार होतं ते. आणि मग याला असं बांधून घ्यायचं सुतानी. बघा, असं सुतानी हे छान बांधून घ्यायचं. आणि अशाच पेटल्स तयार करून घ्यायच्या मग फुलाच्या खूप साऱ्या. असं कापून घ्यायचं आणि हे बघा. आणि मग ही अशी काडी घेतली आपण, स्टिक. आणि स्टिक घेतलेली आहे. त्याचं समोरचं जे तोंड असतं ना, ते आपण हे असं मक्याच्या कणसाच्या पानाने कवरअप करून घ्यायचं. ते पूर्ण कवरअप करून घ्यायचं. आणि छान असं कवरअप झाल्यानंतर बांधून घ्यायचं ते सुताने. हे बघा, आता आपण बांधून घेऊया याला. असं घट्ट बांधून घ्यायचं ते. आणि ह्या ज्या आपण पेटल्स तयार केलेल्या आहेत, या आपण एक एक अशा सेट करत जायच्या. ही बघा, पहिली पेटल मी अशी सेट करत आहे. ती सुताने छान पक्की बांधून घ्यायची ती. आता दुसरी अशा सेट करत जायच्या त्या. हे बघा, आणि घट्ट बांधून घ्यायच्या. असं सेट करत जायचं. झालंय आता पूर्ण सेट. 5 पानाचं फूल तयार केलं आहे मी. हे बघा, पूर्ण सेट झालेलं आहे. आणि आता याला आपण खालचं जे दांडी असते ना उरलेली, ते आता आपण कवरअप करून घेऊया. त्यासाठी हा फेविकॉल लावला आणि पान घेतलं कणसाचं एक, आणि त्यानेच कवर करायचं आहे आपल्याला. दुसरी कोणतीही वस्तू कवर करण्यासाठी मी वापरलेली नाही आहे. तुम्हाला जर वापरायचं असेल काही तर वापरू शकता तुम्ही. हे बघा. आणि आता आपण याला पान चिपकून घेऊया. पान असं तयार करून घेतलं मी, लांब असं. आणि हे बघा, हे असं दिसतंय ते चिपकवल्यानंतर. पूर्ण तयार झाल्यानंतर हे बघा, हे असं दिसतंय. किती सुंदर दिसतंय ना हे. हे असेच मी पूर्ण फुलं तयार करून घेतले. आणि यात हे जे दुसरं फूल वेगळं दिसत आहे ना तुम्हाला, ते पण मी आता सांगणार आहे तुम्हाला कसं तयार करायचं ते. बघा, आता आपण याला कलर करून घेऊया. हे असा कलर करून घ्यायचा. ॲक्रिलिकचा कलर वापरत आहे मी. हे बघा, असं कलर करून घेऊया. आणि पानाला पण थोडं थोडं हलकासा कलर करून घेऊया. हे बघा, कलर करून झाल्यानंतर हे असं दिसते. हे बघा, सुंदर दिसते हो, हे भारी दिसते एकदम. दिसते की नाही? बघा किती सुंदर तयार झालं हे. आणि आता मी तुम्हाला हे दुसरं फूल तयार करून दाखवणार आहे. हे बघा, हे दुसरं फूल जे आहे ना, हे तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण अशा हे बघा, त्यासाठी आपण स्टिक घेतली. आणि ह्या मला पॅटल्स कशा तयार करायचं ते पण मी सांगणार आहे. हे बघा, हा आता समोरचं तोंड आपण त्याचं कवरअप करून घेतलं आहे. छान बांधून घ्यायचं. आणि हे पॅटल्स जे आहे ना, ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि अशी बांधून घ्यायची. एक 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 सेट करून घ्यायची. बघा, हे आपण आता ही पहिली पेटल सेट केली आहे त्याला. आता आपण असंच खाली 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 एक एक पेटल सेट करत जायची ते. बघा, ही तिसरी सेट करत आहे मी. असं थोडं थोडं अंतर ठेवून खाली खाली सेट करत जायचं ते. ही चौथी. माझ्याजवळ जास्त पानं नव्हते, त्यामुळे मी हे दुसरे फूल जास्त तयार करू शकली नाही. म्हणून मी एकच तयार झालं आहे माझं. आणि पानं संपली, त्यामुळे हे एकच तयार झालेलं आहे.
आता माझ्याकडे जेव्हा पानं येतील म्हणजे कंस वगैरे येतील तेव्हा मी करेन खूप सारं, पण आता सध्याचं एकच तयार केलेलं आहे. याला आपण कलर करून घेऊया आता. हे बघा, हे असं तयार झालं आहे. आणि याला आता आपण पान लावून घेऊया खालून. म्हणजे ते उरलेली जागा आहे ना, उरलेली स्टिक आपली, त्याला आपण आता कवर अप करून घेऊया. हे बघा, हे कवर करायचं असं. हे बघा, पूर्ण कवर झालेलं आहे. हे कवर करण्यासाठी मी कंसाच्याच पानाचा उपयोग केलेला आहे. बघा, असं झालं हे तयार. आता कलर करून घेऊया. मी गोल्डन कलर करत आहे. असे 2-3 तयार झाले असते ना तर खूप छान दिसलं असतं, पण पानं नसल्यामुळे मला एकच तयार करावं लागलं. हे बघा, गोल्डन कलर तयार करून झालाय. आता आपण याला सिल्वर म्हणजे थोडं थोडं वरून असं शेड देत आहे मी. हे बघा, शेड दिल्यानंतर इतकं भारी दिसते ना, इतकं सुंदर दिसतंय हे. हे बघा, असं वरून थोडा थोडा शेड टचअप असं देत जायचा. आणि आता मी तुम्हाला ही फुलं ठेवून दाखवते, डेकोरेशन करून दाखवते मी कशी ठेवली ते. हे बघा, आणि तुम्हाला जर ही फुलं आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा ही फुलं. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.